श्रीदेवी संदीप सूर्यवंशी, डोंगर शिळकी. आणि बालिका वाघमारे यांनी मला मारले उशीर. मग मारून मग मी माहेरला गेले. मग 2 दिवसांनी नंतर माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. मग ती फोनवर सारखं बोलत होती तिनं. मग फोनवर टेन्शन घेऊन मला माहित नव्हतं मी माहेरमध्ये होते. मग माहेरमध्ये होत्या मला फोन आला. मग ती फोन आल्यानंतर तिनं टोर्चर केली. 50,000 दे म्हणून, पोराचं लग्न आहे म्हणून माझ्या नवऱ्याला टोर्चर केली. 50,000 दे म्हणून. मग मला कळालं की तुझ्या नवऱ्याचा अपघात झाला माहेरला गेल्यावर. मग अपघात झाल्यावर मग मी आले इथं. मग सरकारी दवाखान्यामधून इकडे आले डोंगर शिळकीला. मग धमकी दिली मला पैसे दे म्हणून. मग टेन्शन मध्ये माझा नवरा गळफास घेतली. मग मागणी मी सांगते तिला सजा द्या, बाईला त्या बालिका वाघमारेला. आणि माझी एवढी ही विनंती करा. मी अमोल सुभाष सूर्यवंशी, राहणार डोंगर शिळकी. संदीप सूर्यवंशी यांचा मी चुलत भाऊ म्हणून बोलतो आहे. आज माझ्या भावाची संदीप निवृत्ती सूर्यवंशी मृत्यू दिनांक 9/1/2026 सायंकाळी 5:22 यांची हत्या केलेली आहे. या मैतीचं कारण एकमेव असं कारण आहे की 2 दिवसापूर्वी आमच्या वहिनी या श्रीदेवी संदीप सूर्यवंशी यांच्यासोबत तिने 2 दिवसाखाली मारहाण केली. मरण्याच्या 2 दिवस अगोदर. त्याच्यानंतर ह्यांना मारहाण केल्याच्या नंतर त्या बाईनं सरळ धमकी दिली अशी की तुला तर मारले, तुझ्या नवऱ्याचा पण मार करेल असं म्हणून तिने धमकी दिली. आणि जस्ट त्याच्या 2 दिवसानंतर माझ्या भावाचा एक फाशीच्या दौरान त्याचा एक मृत्यू झालेला आहे. आणि त्या फाशीच्या घेण्याचं कारण असं होतं की त्या बाईने वारंवार सतत त्याला फोनद्वारे झोपता, उठता, बसता ह्यांचा या बाईचा कंटिन्यू कॉल यायचा. कॉल आले की तो भाऊ माझा असं टेन्शन मध्ये असायचं. आणि हा टेन्शन असल्या प्रकारचं होतं की त्या बाईच्या, आरोपीच्या बालिका तुकाराम वाघमारे या मुलाचं लग्न ठरलेलं असतं. तर त्या मुलांमध्ये तो पैशाची मागणी करत असताना माझ्या भावाशी मयत संदीप सूर्यवंशी याला सतत कॉन्टॅक्ट करत 50,000ची माग करत त्याला असं एवढं कुत्र्यागत असं टेन्शन देत गेलं. तो भाऊ माझा त्या टेन्शनच्या मुळे ना घराकडे ध्यान किंवा खाण्याकडे ध्यान, तो एकच टेन्शन घ्यायचा की मला असं करायचं आहे. तो पत्नीशी आणि माईशी ह्या दोघीशी बोलणं करायचा की मला असं टेन्शन आहे, ती बाई मला पैशाची माग करते, मी कसं देऊ, काय करू. की असं करत असताना त्या बाईने केवळ जो फाशी घेते वेळेस लास्टचा कॉल त्याचा होता. व्हॉट्सअप कॉलद्वारे व्हिडिओ कॉल करत त्यांचं बोलणं असताना माझ्या भावाने त्या बाईला संतापवून त्या बाईच्या त्रासामुळे तो फाशी घेऊन तो आत्महत्या केलेला आहे. एकमेव कारण त्या बाईचं फाशी घेतल्यामुळे तोच कारण आहे. आणि लास्टचा कॉल 5:22 त्या बाईचा व्हिडिओ कॉल होता. आणि जस्ट 10 मिनिटांनंतर आम्हाला असं समजलं की त्या बाईमुळे त्या मुलाने फाशी घेतली असं म्हणून. जसं घटनास्थळी माहिती असताना ह्या काही मुलांनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत भरपूर लेट झाला होता. तर ह्या बाईला आमची एवढीच मागणी आहे. कारण काय, ह्या बाईचं 18 वर्ष झालं लग्न झालं, मुलं बाळा नाहीत. ह्यांचा एक भाऊ व पत्नी आणि आई असा परिवार असून मोठा भाऊ तर 7 वर्षाखालीच ऑफ झाला. त्याच्यानंतर वडिलांची पण मौत झाली. ह्या तिघांचा असं परिवार असताना ह्यांना कोणाचा सपोर्ट नाही. आता एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये ह्या दोघीच व्यक्ती ह्या घरामध्ये आहेत. आता ह्यांचं राहून बी काही फायदा नाही सर, कारण ह्यांचा घरचा करताच निघून गेलाय, जो करणारच होता. आता ह्या बाईकडे बघून, ह्या माईकडे बघून हे काय जगायचं ह्यांनी ह्या घराकडे बघून. एवढा मोठा वाडा असताना ह्यांच्या घरामध्ये यांचं उदरनिर्वाह कसं व्हायचं, हे कमीत कमी रोजगार करून खाणारे हे घर चालायचं यांचं. अशा परिस्थिती असताना त्या बाईने माझ्या भावाचा घात केलाय. ह्या संदीप सूर्यवंशी या परिवाराला या दुःखातून थोडंसं आवरण्यासाठी आम्हाला सरकारकडनं एवढीच मागणी आहे की त्या बाईला जसा आमचा भाऊ गेलाय निघून, त्या बाईला कडीशी कडी सजा झाली पाहिजे, कमीत कमी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा त्या बाईला जर कुठल्या जामीनद्वारे जर त्या बाईला जर सोडण्याचा प्रयत्न केला असेल तर हे ह्यांना मरण्याशिवाय दुसरं काहीच कारण नाही. आमची एवढीच विनंती आहे की आमच्या सूर्यवंशी परिवाराकडून जसा आमचा या भाऊ या घरामधून निघून गेला आहे, त्यांना या शासनाकडनं आमची एवढीच मागणी असेल की त्यांना न्याय भेटावं.